अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त नारी शक्ती सन्मान म्हणून तुम्ही गेल्या तब्बल 7 ते 6 वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम आयोजित करतात. जवळपास पाहिलं तर बऱ्याचशा महिलांना घराच्या बाहेर काढणं खूप अवघड जातं, पण तुम्ही महिलांना जमा करता. आज जवळपास 100-150 महिला होत्या. काय सांगाल? अहिल्यादेवी होळकरांनी फक्त महिलांसाठी नाही तर पूर्ण राज्यासाठी, पूर्ण देशभरासाठी त्यांनी खूप महान कार्य केलेलं आहे. ते कार्य म्हणजे अहिल्यादेवींनी प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि अहिल्यादेवीचं खूप असं कार्य मोठं आहे. अहिल्यादेवीने त्या काळी महिलांना सती जाण्यासाठी रोखलं. त्यांनी महिलांना सती जाऊ दिलं नाही आणि बऱ्याचशा अशा महिलांसाठी त्यांनी खूप महान कार्य केलेलं आहे. जेव्हा महाराणी अहिल्यादेवी होळकर ह्या राज्यावर लढत होत्या तेव्हा सैन्य कमी पडत होतं. त्यावेळेस महाराणी अहिल्यादेवी होळकरांकडे पाहून महिलांनी सुद्धा त्यांना असं म्हणलं की देवी तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्यासोबत आम्ही युद्धावर लढण्यासाठी तयार आहोत. त्याचाच उद्देश घेऊन, संदेश घेऊन महिलांनी सुद्धा आज की असं म्हणल्या त्या काळात महिलांनी देवीला साथ दिली. त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा तुला या जयंतीमध्ये तुला साथ देऊ आणि आम्ही तुझ्या जयंतीमध्ये सहभागी नक्कीच होऊ. या जयंतीला फक्त धनगर महिलांचा उपस्थित नव्हत्या, तर सर्व 18 पगड जातीतील महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. सर्व महिलांचा तुम्ही सन्मान केला. वेगवेगळ्या प्रकारे किंवा नगरपालिकेतील कर्मचारी असतील किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये काही कर्मचारी असतील, सर्व जे कर्मचारी असतील त्यांचा सन्मान केला. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? हा सन्मान म्हणजे नारी शक्तीचा सन्मान होता. आम्ही जयंती म्हणजे अहिल्यादेवी होळकरांची होती, पण प्रत्येक ठिकाणी काय होतं फक्त पुरुषांचेच सत्कार असं म्हणजे पुरुषांनाच मान सन्मान दिला जातो. पण आम्ही असं ठरवलं जयंतीनं या कमिटीनं असं ठरवलं की या जयंतीमध्ये फक्त नारी शक्तीचाच सन्मान होईल आणि या सन्मानामध्ये विविध क्षेत्रातील महिला होत्या. कर्मचारी असो किंवा नवीन डॉक्टर झालेल्या मुलींच्या आईचा सत्कार असो किंवा बचत गटातील महिला, भजनी मंडळ, ज्या अहिल्यादेवीनं धर्मरक्षणाचं काम केलं त्याच पद्धतीनं आपल्या या सध्याच्या युगामध्ये महिलासुद्धा धर्म जागरणाचं काम करत आहेत. त्याचाच आम्ही बोध घेऊन या महिलांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा आम्ही सत्कार केला.